कोल्हापूर शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असणारा आर.के. नगर परिसर आणि या परिसरात असणारं हे आहे खडीच्या गणपतीचं मंदिर। सुरुवातीला या मंदिराच्या ठिकाणी शेती केली जायची। जवळपास 1960 साली या ठिकाणी शेताची मशागत सुरू असताना इथल्या शेतकऱ्याला शेतामध्ये एक दगड आढळला। त्या दगडाचा आकार गणेशाच्या मूर्तीसारखा होता। त्यामुळे या शेतकऱ्यानं याच ठिकाणी गणेशाची मनोभावे प्रतिष्ठापना केली। त्यानंतर 1970 सालापासून या खडीच्या गणेशाची पूजा अर्चा सुरू झाली। सुरुवातीला या गणेशाची उंची फक्त 6 इंच होती, पण आता याची उंची 2.25 फूट इतकी झाली आहे। दरवर्षी या गणेशाची उंची वाढते असं दर्शनाला येणाऱ्या भक्तांची धारणा आहे। शेतकरी मान्याच्या स्वप्नात गेला गणपती बाबा रे, अशा जागेला अशी परिस्थिती माझी आहे, मी सही माझी अवस्था कर। ते आलं आपल्या इकडे सगळं स्वच्छ केलं, आपल्या तिथे एक दगड धोंड मार त्याला सावली केली। खड्याच्या आकारात असलेल्या खडीच्या गणपतीची पूजा अर्चा केल्यानंतर भक्तांची मनोकामना पूर्ण होते अशी इथल्या येणाऱ्या भक्तांची श्रद्धा आहे। त्यामुळे या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने येतात। सगळ्या प्रकारच्या मनातली इच्छा पूर्ण करणारा देव अशी या गणपतीची आख्यायिका आहे आणि सगळे लोक अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत हे सगळे लोक इथं अगदी भक्तीने श्रद्धेने येत असतात। माझी स्वयंभू गणेशावर खूप भक्ती आहे। मी रोज सकाळी उठल्यावर पहिला गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कुठलेही काम सुरू करत नाही। ज्यावेळेला मला कधी एकटं फील होतंय किंवा कधी डिप्रेशन असते त्यावेळेला मी जेव्हा इथे देवाला पाया पडते तेव्हा मला एक नवीन प्रकारची उमेद येते। आणि याच्या पलीकडेच एक गार्डन देखील चांगलं त्यांनी बनवलंय की जिथे तुम्ही शांतपणे बसू शकताय, विचार करू शकताय। त्यामुळे इथलं एकंदरीत या गणपतीचं वातावरण आणि इथला जो एरिया आहे तो इतका सुंदर आणि प्रसन्न वाटतोय की आपल्याला कुठलाही आलेला भाविक हा इथून प्रसन्न होऊनच जातो। खडीच्या गणपतीलाच स्वयंभू गणेश म्हणून ओळखलं जातं। नवसाला पावणाऱ्या या गणपतीला श्रीफळ हाच प्रमुख मान असतो। त्यामुळे इथे येणारा भक्त आपली इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी यासाठी श्रीफळ वाढवतो आणि त्यानंतर भक्तांना काही दिवसात त्याचं फळ मिळतं। त्यामुळे या गणपतीचे भक्त दिवसेंदिवस वाढत चाललेत। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।